टॅक्सी चालकांना मुंबईत मराठीत बोलणं सक्तीचं केलं जातंय. याला अनेक टॅक्सी ड्रायव्हर प्रतिसादही देत आहेत. पण त्यांना शिकवलेल्या सिलेबसच्या बाहेरचे प्रश्न आले की त्यांचा गोंधळ उडतो, असंच काहीसं हे प्रकरण आहे. मुंबई आणि टॅक्सी यांचं अनोखं नातं आहे. मुंबईत वेळेला महत्त्व आहे. प्रत्येकजण 4 व्हीलर वापरू शकत नाही, म्हणूनच अनेक वेळा टॅक्सीला हात दाखवला जातो. बरं, मुंबईत टॅक्सीला कुठे जायला किती घेणार हा विषयच नाही. सरळ मीटर टाकलं की प्रवास सुरू होतो. मीटरला जेवढे पैसे दिसले तेवढे दिले जातात. त्यावर घासाघीस किंवा कमी जास्तचा प्रश्नच येत नाही. मोठ्या प्रमाणात परप्रांतीय रिक्षाचालक असल्याने शिस्तीत चालवणारे बैठो साहब असं अदबीने बोलणारे आहेत. पहिल्या 1 किलोमीटरला 31 रुपये आकारले जातात. ही टॅक्सी सर्वसामान्यांनाही परवडते, पण टॅक्सीत आता दुसरी पिढी यायला नकार देते. टॅक्सीचा धंदा आता परवडत नाही, अशी अनेक टॅक्सी चालकांची प्रतिक्रिया आहे. या उलट ओला उबरची भाड्याची सुरुवात कमीत कमी 120 रुपये किलोमीटरने होते. मराठी बोलण्यात आमचा विरोध नाही, मराठी शिकायलाही आमचा विरोध नाही, पण थोडी मराठी बोलताना भंबेरी उडाली तरी आम्हाला दंड लावला जातोय. टॅक्सीने आमचं पोट भरतं, टॅक्सी आमची परिवाराची भूकही भागवते, पण आम्हाला आता सक्तीच्या नावावर जो त्रास दिला जातोय तो नकोसा झाला असल्याचं अनेक टॅक्सीवाल्यांचं म्हणणं आहे. या उलट पुण्यासारख्या शहरात मीटरने टॅक्सी रिक्षा चालवणारे फारच कमी आहेत. यावर खात्याच्या मंत्र्यांनी कायदा राबवला पाहिजे. मुंबईत रेल्वे स्टेशनवर रात्री आणि पहाटे टॅक्सी चालक 2 ते 3 पट जास्त पैसे आकारतात. त्यांना कुणाची साथ आहे हे आता लपून राहिलेलं नाही. टॅक्सी मुंबईचा नक्कीच महत्त्वाचा आणि गरजेचा भाग आहे, पण ही टॅक्सी एक ना एक दिवस हळूहळू नाहीशी होणार, कारण उत्पन्न कमी आणि त्रासाची हमी असंच टॅक्सीसोबत होतंय. रस्त्यावर चालतानाही अनेक वेळा गरीब टॅक्सीवाल्यांवर ओरडताना सर्वांनी पाहिलं असेल. टॅक्सीने अनेक परप्रांतीयांचं पोट भरलं, पण आता भूक असतानाही त्यांना युनियनची पाहिजे तशी साथ राहिलेली नाही. म्हणून आता टॅक्सी न परवडणारा आणि त्रासाचा धंदा होऊन बसल्याने टॅक्सी मुंबईत अत्यल्प होण्याची भीती आहे.